दोन प्रकारचा आहे. किती लोक ऐकत आहे? वधस्तंभ जर समोरून पाहिलं, येशूला असं खेळलं, समोरून पाहिलं तर तारण, आणि असं पाहिलं आरोग्य. प्रभूला धन्यवाद. ओ रबा बाबा बाबा आवाज प्रभूला धन्यवाद. रिंथा खोऱ्याला बसांता. हालेलुया. समोरून पाहिलं तर तारण आणि मागून पाहिलं तर आरोग्य. का? पाच नांगरली, पाच नांगरली, पाच नांगरली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे आजारामध्ये, कुठल्या आजारामध्ये राहू नका, कुठला रिपोर्ट स्वीकारू नका, आणि एकच म्हणा, किंमत मोजलेली आहे या रिपोर्ट साठी. हालेलुया. समजते सगळ्यांना? जो आजार आहे त्या आजाराला सांगा की मी नाकारतो, मी स्वीकारत नाही, कारण कोणीतरी माझ्यासाठी किंमत मोजली. हालेलुया. बोला हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिली गोष्ट, तो पवित्र पुरुष, पवित्र येशू त्या वधस्तंभावर खेळला गेला पापी व्यक्तींसाठी. पापी, चांगल्या नाही, पापी, पापी. हालेलुया. तुम्ही यांनी पापी अशा लोकांसाठी पवित्र, निष्कलंक, निर्दोष वधला गेला. नंबर दोन, त्यांनी तुमच्या माझ्या आजारासाठी किंमत मोजली. फटके. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नंबर तीन. हालेलुया. नंबर तीन, येशू ख्रिस्त वधस्तंभावर खेळलेला आहे. नंबर तीन, गलती करास पत्र 3 अध्याय 13 वचनामध्ये वधस्तंभावर येशू खेळलेला आहे. काय आहे तिसरी गोष्ट? गलती करास पत्र 3 अध्याय 13 वचनाबद्दल येशू ख्रिस्त तुमच्या माझ्याबद्दल, आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला. वा वा. येशू वधस्तंभावर आहे, पण काय झालंय? लवकर, जोरा जोरा. शाप. काय झालाय? लवकर. काय झालाय? पास्टर कसं काय? त्यांनी पाप केलं नव्हतं, पण तुमचा माझा पाप त्याच्यावर टाकला. आणि पुढे लिहिलेलं आहे, नियमशास्त्रातील, येशूने तुम्हाला मला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवलं. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, मला माहित नाही किती लोक आनंदित आहे. जे आनंदित आहे उड्या मारतील. का? कारण येशू तुमच्या माझ्यासाठी शाप, येशू तुमच्या माझ्यासाठी शाप झाला. येशू तुमच्या माझ्यासाठी, मी बोलत राहील जोपर्यंत तुम्ही उत्साहित होत नाही. येशू तुमच्या माझ्यासाठी शाप झाला. हालेलुया. का शाप झाला? बरेच लोक कशामध्ये आहेत? ओ पास्टर, अमकेनी मला शाप दिलाय, तमकेनी शापाचं. प्रियांनो, आता तुमच्यावर शाप चालणार नाही, कारण शाप येशूने घेतले. त्या प्रभूला धन्यवाद देऊया. हालेलुया. हालेलुया. आता मी जो येशूवर विश्वास ठेवतो, आता मी ज्या वधस्तंभाकडे येतो, त्याच्या रक्ताने शुद्ध होतो. आता माझ्यावर कुठलाही, कोणाचाही शाप चालणार नाही. हालेलुया. 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 बरेच लोकांचा पास्टर, आम्ही शापामध्येच आहोत, आमक्यांनी, आमच्या पूर्वजांनी, यांनी त्यांनी शाप. ओ, आता जर तू येशूवर विश्वास ठेवलेला आहे, तू शापित नाही, तू आशीर्वादित आहे. हालेलुया. जोराच्या अजून प्रभूला धन्यवाद देऊया. प्रेज द लॉर्ड. अनुवाद 21-22 मध्ये सांगितले, टांगलेल्या मनुष्यावर देवाचा शाप असतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दोन प्रकारचा शाप. मी विचार करत होतो, पवित्र आत्मा, येशू माझ्याबद्दल शाप झाला, पण येशूच्या डोक्यावर काय घातलं होतं? काट्यांचा मुकुट. हालेलुया. मार्क शुभवर्तमान 15 अध्याय 17 वचनामध्ये दिले, काट्यांचा मुकुट गुंफून येशूला घातला. प्रियांनो, काटे कुठं असतात? काटे कुठं असतात? लवकर. काटे कुठं असतात? मला आठवलं, काटे जमिनीला असतात. आणि ह्या जमिनीला परमेश्वराने आदामामुळे शाप दिला. ओ, मी चकित झालो. पवित्र आत्म्याच्या उलगडा दिला की काटे जमिनीवर, म्हणजे जमिनीला उगवता. आणि प्रियांनो, त्याचाच मुकुट येशूला घातला. म्हणजे उत्पत्तीमध्ये जेव्हा आदामाने पाप केलं, तेव्हा परमेश्वर असं म्हटलं, तुझ्यामुळं तुला मी शाप देत नाही, तुझ्यामुळं भूमी शापित झालेली आहे. प्रियांनो, आनंदाची गोष्ट, येशूने ते देखील शाप स्वतःवर घेतले. आणि आता तुमची प्रत्येक जमीन
प्रत्येक तुमचं घर आशीर्वादी. हालेलुया, बोला हालेलुया, बोला येशू मसीह की. प्रियानो, आजच मला भेंडेवून येत आहे का गावामध्ये साक्ष ऐकायला आली. प्रियानो, एक ब्रदरनी 2 हप्त्यापूर्वी बुधवारी मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं, पास्टर आमचे मामा बोर घेणार आहे, बोर, पाण्याचा बोर, तर प्लीज तुम्ही प्रार्थना करा. मी म्हणलो तुम्ही पाणी घ्या आणि मी इथून फोनवर प्रार्थना करतो, मग ते पाणी तुम्ही तिथं टाका. ते बोलले ठीक आहे. प्रियांनो, त्यांनी हातामध्ये पाणी घेतलं, मी पुण्यामध्ये ते त्या गावामध्ये, आणि प्रियांनो इथून प्रार्थना झाली की प्रभू त्या पाण्यावर तुझे आशीर्वाद येऊ दे, आणि ती जमीन ज्या ठिकाणी बोर मारण्यात येणार आहे ती जमीन मी येशूच्या नावात आशीर्वादित करतो. प्रार्थना झाली, बोरची गाडी आली, काम सुरू झालं. त्यांनी प्रियांनो पाणी टाकलं. त्यांनी मला सांगितलं, पास्टर जसं काम सुरू झालं 45 फुटानंतर पाण्याचा प्रवाह जोरात बाहेर आला. हालेलुया, प्रभूला धन्यवाद, धन्यवाद देऊया, धन्यवाद. हालेलुया, रबा बाबा, हालेलुया. प्रियांनो, त्यानंतर आणखी एक घटना घडली की त्यांच्या दुसऱ्या मामानी देखील बोर घेण्यासाठी एका जे पाणी दाखवतात त्या व्यक्तीला बोलवलं. त्या व्यक्तीने बघितलं, ते तोंडला 90 फुटानंतर या ठिकाणी पाणी लागेल, दुसरा बोर 90 फुटानंतर पाणी लागेल. त्यांनी गाडी बोलवली, सगळे लोक गावातले जमले. अरे, त्या व्यक्तीने सांगितलं 90 फुटावर पाणी. काम सुरू झालं. 100, 200, 300, 90 फूट झाले, 100 झाले, 100, काहीच पाणी नाही. सगळे निराश. मग ज्या व्यक्तीने मला फोन केलता आणि पाणी टाकून त्याच्या पहिल्या मामाला पाणी लागलं होतं, त्यांनी ह्यांना सांगितलं, आता हे तुमचं सगळं झालं, तुम्ही त्यांचं ऐकलं, काही झालं नाही, आता एक चमत्कार येशूचा होऊ द्या. ते निराश झालेले मामा म्हणले ठीक आहे बघ. ते म्हणले ते पाणी घ्या, आणि प्रियांनो ते टाकलं आणि म्हणले आता काम चालू करा. जसं काम चालू झालं 115 नंतर पाण्याचा प्रवाह बाहेर. प्रभूला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया. म्हणजे काय, तुम्ही आणि मी आशीर्वादित आहोत. तुमची जमीन, तुमची प्रत्येक गोष्ट आशीर्वादित आहे. जोरात म्हणा, आशीर्वादी, आशीर्वादी. ओ, मी शापात नाही. बोला बोला, मी शापात नाही, मी आशीर्वादित आहे. हालेलुया, हालेलुया, बोला हालेलुया. काही लोक प्रियांनो वचन ऐकतात पण त्याच शापामध्ये. आज आनंदाची बातमी आहे की वधस्तंभ 3री घटना घडलेली आहे. तुमच्या माझ्यासाठी कोणतरी शाप झालेला आहे. आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला. शाप का? तुम्ही आणि मी आता शापात नाही, आशीर्वाद. मी जे काम हाती घेणार त्याला शाप नाही, आशीर्वाद. मी जिथं जाईल तिथं शाप नाही, आशीर्वाद. हालेलुया, बोला हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून अनुवाद 23:5 मध्ये परमेश्वर म्हणतो, शाप येऊ द्या, त्या शापाचा मी आशीर्वाद करेल. म्हणजे काय? ट्रान्सफर. काय? शाप येईल आणि परमेश्वर त्याला आशीर्वाद. लोक तुम्हाला शाप देतील पण परमेश्वर आशीर्वाद. हालेलुया, बोला हालेलुया. आनंद देतो प्रियांनो, आनंद देतो. प्रभूला धन्यवाद. हालेलुया, बोला हालेलुया, हालेलुया. मी आशीर्वादित आहे, मी शापित नाही, आशीर्वादित आहे. कोण शाप झालं? ख्रिस्त. कुठं? वधस्तंभावर. म्हणून लूक शुभवर्तमान 6 अध्याय 28 वचनामध्ये येशू म्हणतो, ऐका प्रियांनो, लूक शुभवर्तमान 6 अध्याय 28 वचनामध्ये येशू म्हणतो, आता जे तुम्हाला शाप देतील त्यांना तुम्ही शाप देऊ नका, आशीर्वाद. हालेलुया. कुणी ऐकते का? हालेलुया. तुम्हाला नाही कळालं का? प्रेज द लॉर्ड. आता मी कोण आहे? आशीर्वाद. मग मी काय देणार? मी कोण आहे? मग मी काय देणार? ते काय देतील? शाप. पण मी काय देईल? हालेलुया. ते काय देतील? शाप. पण मी काय देईल? आणि त्यांचे शाप माझ्यावर. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून येशू म्हटलं, जे तुम्हाला शाप देतात त्यांना तुम्ही शाप देऊ नका, जे तुम्हाला शाप देतात त्यांना तुम्ही, प्रभू यांना आशीर्वादित कर. प्रभू यांना, प्रभू यांना. हालेलुया. प्रभू यांना. कारण मी आशीर्वादित, कारण मी, माझी जमीन, माझं घर आशीर्वादित आहे. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे सगळं कुठं घडत आहे? वधस्तंभ. हालेलुया. हे सगळं वधस्तंभावर घडत आहे. पहिली गोष्ट, तो पवित्र व्यक्ती वधस्तंभावर तुमच्या माझ्यासाठी पाप झाला. नंबर 2, त्यांनी फटके खाल्ले, त्याची पाठ क्रूसाला घासली गेली. हालेलुया. भयंकर वेदना. यासाठी तुम्ही आणि मी निरोगी. प्रियांनो, जेव्हा हे वचन गावामध्ये मी दिलं होतं, निरोगी, तुम्ही निरोगी आहात, तुम्ही निरोगी आहात, तुम्ही निरोगी आहात. तर एका आजोबांनी, ज्यांचं वय 75 वर्षाच्या बी पुढे आहे, त्यांनी विचार केला. पाळक साहेबांनी सांगितलं की तुम्ही निरोगी आहात, येशूनी फटके खाल्ले, मी हे 15 वर्ष झाले बीपीच्या गोळ्या का खात आहे? त्यांच्या बायकोला म्हटले, आजपासून या गोळ्या फेकून टाकतो. अरे, ज्यांना 3 अटॅक आले होते, डॉक्टर म्हटले रोज गोळ्या खायच्या, त्या व्यक्तीने वचन ऐकून गोळ्या फेकल्या. आणि त्यांनी सांगितलं की गेल्या रविवारी पाळक साहेबांचं वचन झालं, मी गोळ्या फेकल्या, 1 हप्ता झाला मी व्यवस्थित आहे. हालेलुया. बोला हालेलुया. हे काय आहे? ज्यांना वधस्तंभ कळालाय ते आजारात नाही, निरोगी मध्ये आहेत. हालेलुया. त्यांची हीच कबुली असती सकाळी उठल्यावर, मी निरोगी आहे, मी निरोगी आहे, सर्व आजार मी कॅन्सल करतो. हालेलुया. मी निरोगी आहे, कारण येशूच्या प्रत्येक फटक्याने मी बरा झालो आहे. हालेलुया. मी शापात नाही, मी आशीर्वादामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. नंबर 4, हालेलुया. प्रेषी 4:12 मध्ये सांगितलंय, तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, तारण फक्त येशूकडून आहे. तारण म्हणजे सुटका, तारण म्हणजे मुक्तता. प्रियांनो, जुन्या करारामध्ये अशी घटना घडली. गणनाचं पुस्तक 21 अध्याय 4 पासून 9 पासून पाहिलं प्रियांनो, 4 ते 9, तर असं पाहायला मिळतं प्रियांनो, इस्रायल लोकांनी मोशे विरुद्ध, देवाविरुद्ध कुरकुर केली. ओ, आम्हाला अन्न तेच अन्न, आम्ही कंटाळलोय मोशे, तेच अन्न, तेच जेवण, कुरकुर केली. देवाने ते ऐकलं, आग्या साप पाठवले आणि त्या सापांनी इस्रायल लोकांना दंश केला आणि बरेच इस्रायल लोक मेले. इस्रायल लोक घाबरले. ते मोशेकडे आले. मोशेला म्हटले, आम्ही पाप केलं, आम्ही देवाच्या विरुद्ध बोललो, मोशे देवाकडे आमच्यासाठी मध्यस्थी कर. मोशेने प्रार्थना केली, प्रभू यांना क्षमा कर. परमेश्वरला, ठीक आहे, एक काम करा. काय करा? हालेलुया. 8 वचन. परमेश्वर म्हटला, आग्या सापाची प्रतिमा करून झेंड्याच्या खांबावर टांग. आग्या सापाची प्रतिमा करून झेंड्याच्या खांबावर टांग. स्पर्श दंश झालेल्या माणसाने त्याकडे जर पाहिलं तर तो जगेल. काय? ज्याला स्पर्श दंश झालेला आहे त्यांनी जर त्या प्रतिमेकडे पाहिलं तर तो जगेल. पवित्र आत्मेने मला सांगितलं, जो वधस्तंभाकडे पाहिल तो जगेल, तो जगेल. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून पौल काय म्हणत आहे? मला वधस्तंभाशिवाय कशाचाही अभिमान, कारण वधस्तंभामध्ये सामर्थ्य आहे आणि मी काय गाजवतो? वधस्तंभावर केला ख्रिस्त. हालेलुया, हालेलुया. प्रेज. 4थी गोष्ट प्रियांनो, काय घटना घडली? आज जो कोणी वधस्तंभाकडे येईल आणि प्रियांनो प्रभूला म्हणेल, प्रभू माझ्या पापांची क्षमा कर, कारण तारण दुसरी कुणाकडूनच नाही. मी अनेक ठिकाणी फिरलो पण कोणीच माझं तारण करू शकलो नाही, फक्त तूच प्रभू येशू त्याला पापातून सुटका देईल. कारण मी सांगितलं, समोर पाहिलं तर एक चित्र दिसत आहे, तारण. काय तारण? की येशूनी तुमचं माझं पाप त्याच्यावर टाकण्यात आलं. यशाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वराने त्याच्यावर तुमचं माझं पाप लादलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कलसेखरास पत्र 1 अध्याय 14 वचनामध्ये लिहिलंय, 1:14, पुत्राच्या ठाई खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे तारण. मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. मिळणार आहे नाही, मिळाली आहे. हालेलुया. यालाच तर म्हणतात तारण. तारण म्हणजे मुक्तता. प्रियांनो, जर तुम्ही वधस्तंभाला समोरून पाहिलं तर तुम्हाला एकच चित्र दिसेल, मी तुझ्या पापांची क्षमा केली आहे, मी तुझ्या पापांची क्षमा केली आहे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यशया 53:12, येशूने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले आणि अपराध्यांसाठी मध्यस्थी केली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. यशया 53:7 मध्ये येशूचे हाल केले
तरी ते त्याने सोशिले, आपले तोंड सुद्धा त्याने उघडले नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रियांनो, आज त्या वधस्तंभाकडे येऊया. चौथी गोष्ट, वधस्तंभावर काय घडलेलं आहे? समोरून तारण. तुम्हाला मला त्याने मुक्तता दिली. म्हणून येशूच्या मुखातून पहिला शब्द निघाला होता काय? हे बाप्पा यांना क्षमा कर, क्षमा कर. अपराधांसाठी त्यांनी मध्यस्थी केली. हालेलुया. प्रियांनो, येशूच्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की वधस्तंभावर येशू चेहरा पूर्ण त्या सैनिकांनी इतका विरूप करून टाकला, बिघडून टाकला. हिंदीमध्ये लिहिलंय पूर्ण बिघडून टाकला की कोणच त्याला ओळखणार नाही, इतका त्याचा चेहरा विरूप केला. प्रियांनो, ते वचन आहे यशया 52:14 मध्ये असं लिहिलेलं आहे, येशूचा चेहरा मनुष्य जातीच्या सारखा नव्हता, त्याचे स्वरूप मनुष्य जातीच्या सारखे नव्हते, इतका तो विरूप होता. कशावर? वधस्तंभावर. सैनिकांनी इतके त्याचे हाल हाल, दाढी ओढली आणि प्रियांनो, जेव्हा काट्याचा मुगू इथून सळई, रक्त रक्त, त्याचा चेहरा पूर्ण विरूप करून टाकला. लोकांना ओळखू येत नाही. लोक म्हटले अरे याला ओळखू येत नाही, किती याचे हाल हाल झाले. का? तुम्हाला मला मुक्तता देण्यासाठी. तो म्हणतो आता तू पापात राहू नको. आता तू चौथी गोष्ट, तू पापात राहू नको. मी तुला पापातून सुटका दिलेली आहे. मी तुला पापातून सुटका दिलेली आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणून माझ्या प्रियांनो, चौथी गोष्ट समोरून आम्हाला वधस्तंभ जो खेळलेला येशू आहे हे दाखवत आहे की तारण, मी तुमचं तारण केलेलं आहे. तुमचे पाप मी स्वतःवर घेतलेले आहे आणि तुम्हाला पापातून मुक्तता दिलेली आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोला हालेलुया जोरात. हालेलुया. तुम्ही आता शापात, तुम्ही आता आजारात. हालेलुया. तुमचे रिपोर्ट बनतील असंच आहे, पण तुम्ही त्या रिपोर्टला वचन सांगा. समजतंय का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमचं शरीर म्हणे आजार, त्या शरीराला म्हणा आजार नाही, निरोगी. हालेलुया. समजतंय? सैतान मला नाही, तुझ्या शरीरात वेदना आहे, त्याला म्हणा सैताना तू लबाड आहे. वचन सांगतो, त्यांनी फटके खाल्ले, मी बरा झालो. हालेलुया, हालेलुया. आणि चौथी गोष्ट, मी आता पापात नाही, कारण माझे पाप त्यांनी स्वतःवर घेतलेले आहे आणि त्यांनी माझ्यासाठी, तुमच्यासाठी मध्यस्थी केलेली आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या तीन गोष्टी पुढच्या खूप महत्वाच्या आहेत. किती लोक ऐकायला तयार आहेत? जोरात हालेलुया. सगळे आनंदित आहेत का? हालेलुया. तीन गोष्टी इज पॉवरफुल. हालेलुया. प्रियांनो, पाचवी गोष्ट, येशू ख्रिस्त वधस्तंभावर आहे. मत्ती शुभवर्तमान 27 अध्याय 50 आणि 51. मग येशूने पुन्हा मोठ्याने ओरडून प्राण सोडला. हालेलुया. तेव्हा पहा, पवित्र स्थानातील पडदा, माझ्याकडे बघा, पवित्र स्थानातील पडदा वर पासून दुभागला, खालपर्यंत फाटून दुभागला. येशू मेला आणि पडदा फाटला. पवित्र स्थानातला पडदा, येशू वधस्तंभावर मेला आणि पडदा फाटला. मी म्हणलं हे काय आहे? पवित्र आत्म्याने सांगितलं. हालेलुया. जोरा हालेलुया. तुम्ही आनंद का? हालेलुया. जोरा हालेलुया. या बडा नितीन शेळके ब्रदर, प्रेज द लॉर्ड. सनी शेळके, प्रेज द लॉर्ड. बोला बोला हालेलुया. प्रेम, मी आज आनंदित आहे का? कारण वधस्तंभ माझ्यासाठी आशीर्वादाचा आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, पिता, या सनी बडा, पिता, आणि जर मला पिताकडे जायचं असेल, प्रेज द लॉर्ड, परमेश्वराकडे जायचं असेल, तर प्रियांनो खूप महत्वाची गोष्ट होती जुन्या करामध्ये. जर माझ्यात पाप असेल तर पिता अग्नी पाठवणार, व्यक्ती मरणार. म्हणजे भयंकर कडक क्रोधी. पाप मला पाहिजे नाही, माझ्या आज्ञा पाळल्या पाहिजे. आज्ञा पाळा जुना करार. पण येशू ख्रिस्त वधस्तंभावर मेला, पडदा फाटला. म्हणजे काय? जे मी पित्याकडे डायरेक्ट जाऊ शकत नव्हतो आणि जर गेलो तर मरणार, पण येशूच्या रक्तामुळे आता मी जेव्हा पित्याकडे जातो तेव्हा येशूचं रक्त मी घेतो, स्वतःला लावतो आणि मग म्हणतो स्वर्गीय पिता. तेव्हा पिता काय बघतो? मला बघत नाही, रक्ताला बघतो. आणि मग तो म्हणतो बोल मुला,
तुला काय पाहिजे. हालेलुया. म्हणजे काय, म्हणजे काय प्रियांनो, ती पापाची आडभिंत होती की मी पित्याकडे जाऊ शकत नाही, पण रक्तामुळे ती भीत तुटली गेली. हालेलुया, हालेलुया. प्रभूला धन्यवाद. हालेलुया. किती लोक समजत आहे. हालेलुया. पडदा काय झाला, येशू मेला आणि पडदा. आता मी पित्याकडे येशूच्या नावात जातो. पण कसं? इब्री लोकास पत्र 10 अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, आता त्या रक्तामुळे मला धैर्य आलेलं आहे. पहिलं धैर्य नव्हतं, पहिली भीती होती, जर माझ्या पाप असेल तर माझ्यावर अग्नी, मी मरणार. पण नव्या कराराचं रक्त, त्या रक्तामुळे आता मी पित्याकडे धैर्याने जाऊ शकतो. हालेलुया. बस हालेलुया बोला. हालेलुया, हालेलुया. इब्री 10:19-20. येशूने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला, त्या मार्गाने परमपवित्र स्थानात. कुठल्या? परमपवित्र म्हणजे कुणाकडे? पित्याकडे, डायरेक्ट पित्याकडे. परमपवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचं धैर्य आलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कशामुळे झालंय? वधस्तंभ, वधस्तंभ.